उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहेत अशा जहरी शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। 2019 मध्ये जनतेने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होण्याचे बहुमत दिलेले असताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेस सोबत अनैसर्गिक युती करत सूर्याजी पिसाळाचे काम केले होते। आता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटायला कोण जात नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले असून ते वैफल्यग्रस्त बनले आहेत अशी टीका देखील गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। या महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभाऊंना मुख्यमंत्री होण्याचं बहुमत दिलं होतं आणि तुम्ही अनैसर्गिक अलायन्स केली। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी कधी अलायन्स महाराष्ट्रामध्ये झाली होती का? हे सूर्याजी पिसाळाचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। देवाभाऊ या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांच्या गळ्यातील ताईत आहेत। या महाराष्ट्रातील उपेक्षित, वंचित, पीडित, प्रतारित, अपमानित लोक, 18 पगड जातीची लोक, 12 बलुतेदार, भटके विमुक्त, ओबीसी, मायनर ओबीसी, शेतकरी, कष्टकरी, आदिवासी आणि मागासवर्गीय यांचे हृदय सम्राट आहेत देवाभाऊ। आणि त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलला आणि कुठलं स्टेटमेंट केलं याला काडीचं महत्त्व नाही। हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहे। 2019ला त्यांनी देवाभाऊंचा घात केला। महाराष्ट्रातल्या जनतेने भरघोस मतदान देऊन 237 आमदार महायुतीचे दिले। पुन्हा देवाभाऊ महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आले आणि पुन्हा काल आषाढी एकादशीची म्हणजे आजच पाटे आज पुन्हा एकदा देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये पांडुरंगानंच तो दिलेला आशीर्वाद आहे आणि पांडुरंगाची पूजा परत देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये आज त्यांच्या हाताने आज झालेली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आता पूर्णपणे व्हायबल झालेला माणूस आहे। रोज दिव्याच्या गाड्या मातोश्रीकडं, प्रोटोकॉल, झेड+ सुरक्षा सगळं गेलं ना, काय राहिलं नाही। कुणाची गाडी वाट बघत बसली, कोण येतंय का, कोण माझी वेळ घेतंय का? अरे येणार कोण? आता सगळे निघून गेले, कुणी येण्यासारखं नाही। आणि माणूस जेव्हा मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होतो, जेव्हा आता तुम्ही मीडियामध्ये काम करता, रोज तुम्हाला माणसं पाहिजेत। तुम्हाला जर घरात ठेवलं आठवडाभर तर तुम्ही काय कराल सांगा ना? रोज ह्या पार्टीचा माणूस त्या पार्टीचा पुढे जाऊन तुम्ही प्रश्न विचारताय आणि 8 दिवस तुम्हाला घरात ठेवलं तर तुमची मानसिकता बिघडेल। तशा पद्धतीनं उद्धव साहेबांची मानसिकता पूर्णपणे बिघडलेली आहे। तिकडं कोण वेळ पण मागणार आणि तिकडं भेटायला पण कोण येणार। सगळी गर्दी आता भाजपाकडे आहे, सगळी गर्दी आता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडे आहे। त्यामुळे आता त्यांचं वैफल्यग्रस्तपणातून केलेलं त्यांनी ते स्टेटमेंट आहे। राज ठाकरेमुळे त्यांना काय फायदा होईल का? आगे देखो होता है क्या? अजून राजकारणात निवडणुका खूप पुढे आहेत। आता नेमकी काय परिस्थिती होती ते आमचे वरिष्ठ या सगळ्या विषयावरती बोलतील। रत्नागिरी लाटांच्या तडाख्याने मीरा धूप प्रतिबंधक बंधारा खचतोय। नव्याने होणाऱ्या बंधाऱ्याला समुद्र उधाणाचा दणका बसला असून बंधारा पायाचे दगड सरकल्याने टेट्रापोड खचू लागले आहेत। भटी, मिऱ्या आणि अलावा परिसरातील बंधाऱ्याचा रचलेला पायाचे दगड समुद्राच्या उधाणाने सरकले, त्यामुळे बंधाऱ्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे महाराष्ट्र परिस्थिती बदलली आहे। वेगवेगळे आरोप करून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे। वैभव नाईक यांनी अशा प्रकारे टिप्पणी करून वक्तव्य केले आहे। खरं तर शिवसेना हा पक्ष आपल्या वेगळ्या विचाराचा आहे। भारतीय जनता पार्टीने शिवसेनेवर खंजीर खुपसला म्हणून आम्हाला त्यावेळी ती भूमिका घ्यावी लागली आणि यावेळी पुढच्या भूमिकेत सुद्धा उद्धव साहेब ती भूमिका ठरवतील। परंतु महायुतीपेक्षा आज मराठी माणसाचं हित महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने उद्धवजी योग्य पावलं उचलत आहेत आणि त्याला मराठी माणसांचा पाठिंबा आहे। धुळे शहरातील शाळा महाविद्यालयांच्या परिसरात सर्रासपणे गुटख्यांची विक्री तसेच तंबाखू आणि सिगरेटची विक्री होत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आल्या होत्या। या तक्रारींची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः शहानिशा केली असता अन्न औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या टेबलावर गुटखा टाकत जोरदार आंदोलन केले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अन्न औषध प्रशासन विभागाच्या निष्काळजीपणाचा निषेध व्यक्त केला आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी शामक दादाभाई, एक महाराष्ट्र सैनिक आणि माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना धुळे। आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। अंमली पदार्थ आणि तंबाखूजनक पदार्थांची सर्रास विक्री धुळे शहरात आणि विद्यालय महाविद्यालयांच्या अंतर्गत 100 मीटरच्या हद्दीत ही चालू असून आम्ही आज फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर यांच्याकडे आलेलो आहोत। इथं आल्यावर आम्हाला असं निदर्शनात आलेले आहे की इथं हे कार्यालय संपूर्ण वाऱ्यावर सोडलेलं आहे। इथे कुठल्याही प्रकारचा अधिकारी नाही, इथं कुठल्याही प्रकारचं कोणीच वाली नाही ऑफिसला। धुळे शहरामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंबाखू व गांजा येणार होता याची माहिती आम्ही
संबंधित अधिकाऱ्यांना देण्यास आलेलो होतो. यांना आम्ही फोन केल्यानंतर आम्हाला कळलं की ते म्हणतात की इथं कोणीही असं उपस्थित नाहीये, तुमची तक्रार घेण्यास तुम्ही निवेदन द्या, आम्ही याच्यावर कठोर कारवाई करू. म्हणजे हा गांजा ही तंबाखू धुळे शहरात येण्यास ते आता कुठल्याही प्रकारे थांबवू शकत नसून आम्ही त्यांच्याकडे COTPA 2003 अंतर्गत त्यांच्याकडे अहवाल मागितलेला आहे. येत्या 1 महिन्यात त्यांनी अहवाल सादर करायचा असतो. त्यांना दर 21 दिवसात 27 असा GR असतो. त्यांनी असा कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे अहवाल तयार नसून NDPS अंतर्गत 1985च्या त्यांनी कुठल्याही प्रकारची कोणावरच कारवाई अद्याप केलेली नाही. आम्ही स्वतः गेलो होतो, विद्यार्थ्यांना पाठवलं होतं. बरेचसे महाविद्यालय आणि विद्यालयांच्या जवळ तिथं सर्रास तंबाखूची विक्री आहे. गांजा कोणाच्या घरात भेटतोय, कोणाच्या टपरीवर भेटतोय, कोणी महिला विकताय. यांच्यावर कोण आळा घालणार आहे? आमच्या विद्यार्थ्यांना, धुळे शहराच्या युवकांना कोण जबाबदार या गोष्टीला? हे जर वाया गेले उद्या उठून यांच्या शरीराची हानी झाली तर याला जबाबदार कोण राहणार आहे? असा आम्ही जाहीर निषेध करतो यांचा तीव्र शब्दामध्ये. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक आणि गजबजलेल्या दिल्ली गेट परिसरात आज महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे. या मोहिमेमध्ये अनेक छोट्या मोठ्या हॉटेल्स, ज्यूस सेंटर, पान टपऱ्या आणि हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने GCBच्या सहाय्याने या अतिक्रमणावर हातोडा मारला. शहरात वाढत चाललेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात न्यायालयाने स्पष्ट आदेश दिल्यानंतर महापालिकेने ही मोहीम सुरू केली आहे. काही दिवसांपासूनच शहर आणि उपनगरांमध्ये अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू असून दिल्ली गेट परिसर ही त्या मोहिमेचा भाग ठरला. मात्र या कारवाई दरम्यान महानगरपालिका कर्मचारी, पोलीस आणि स्थानिक व्यापारी नागरिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आहे. काही व्यावसायिकांनी आपले दुकान हटवण्यास विरोध केला असून काहींनी अचानक झालेल्या कारवाईत नाराजी व्यक्त करत प्रशासनाकडे लेखी नोटीस देण्याची मागणी केली आहे. ठाण्यातील टेंभी नाका परिसरात लावलेले उद्धव ठाकरे यांना डिवचणारे बॅनर पोलीस प्रशासनाने काढले असून ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाने बॅनरवर कारवाई केली आहे. बॅनर लावताना पोलीस परवानगी घेतली नसल्याने हे बॅनर काढून टाकण्यात आले आहेत. दोन मराठी भाऊ एकत्र आले, मराठीसाठी असं दाखवण्यात आलं. आपलं काय मत आहे? नाही, याच्या पाठीमागचं राजकारण तुम्ही बघा. मी एकच गोष्ट बोलेल की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं अस्तित्व मुंबईमधून संपत चाललेलं आहे, पण कुठेतरी मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईतून संपत चाललेलं आहे असा आव आणून ते काही जे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला आमचा ठाम विरोध आहे. आणि कुठेतरी या महानगरपालिकेमध्ये कुठेतरी भावनिक आव्हान करून मराठी माणसाला ती मतं आपल्याकडे घ्यायची एवढाच खेळ यांचा चालू आहे. आणि कुठेतरी हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक असा वाद निर्माण करायचा आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये विकासात्मक दृष्टिकोनातून काही मुद्दे आणायचे नाही, फक्त भावनिक मुद्दे आणून राजकारण करायचं एवढाच आता खेळ खंडोबा उद्धव साहेबांनी चालवलेला आहे. नाही, मी बोलतो हे आंदोलन पेटवण्याची काहीच गरज नव्हती. जेव्हा प्रांतवाईज राज्यांची निर्मिती झाली, महाराष्ट्र हा मराठीसाठीच होता, त्याच्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचं वाद होण्याचा प्रश्नच येत नव्हता. महाराष्ट्र हा मराठीचाच आहे आणि शिवसेनेचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापनाच ही मुळात मराठी लोकांसाठी केलेली आहे. त्याच्यामुळे शिवसेना आणि मराठीवाणा हा आम्ही कुठेही सोडलेला नाहीये, परंतु मुद्दामून महानगरपालिकेचं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर हे वाद निर्माण करत असतील तर त्यांचा आम्हाला एक सामान्य मराठी माणूस निषेध आहे. नाही, मी ह्याच्या अगोदरही सांगितले, दिघे साहेब असताना सुद्धा शिवसेनेचं बॅनर ठाण्यामधून कोणी काढू शकला नव्हता आणि आता शिंदे साहेब आहेत, त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सुद्धा हा बॅनर कोणी काढू शकणार नाहीये. इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनींनी शाळा प्रवेशासाठी पैसे नसल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. वर्ध्याच्या लोणसावळी या गावामध्ये ही घटना घडली असून सोनिया वासुदेव उईके, वय वर्ष 17, राहणार लोणसावळी असे मृतक व्यक्तीचे नाव आहे. इयत्ता 12वीचे वर्ष असल्याने विद्यार्थिनीने शाळा प्रवेशासाठी आई वडिलांकडे पैशाची मागणी केली होती. मजुरीचे पैसे आल्यावर प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन सुद्धा आई वडिलांनी तिला दिले. शैक्षणिक सत्र सुरू होऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू न शकल्याने हताश झालेल्या विद्यार्थिनीने अखेर गळफास घेत जीवन यात्रा संपवली. 12वीच्या शाळा प्रवेशासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केल्याने मुलीच्या कुटुंबाला खासदार अमर काळे यांनी सांत्वन भेट दिली. अतिशय मन खिन्न करणारी बाब असल्याची खासदार अमर काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ढासळलेली आहे, 100% ढासळली आहे. तुमच्या इथं 300-300 पदं रिक्त आहेत माध्यमिकचे, 300-300 पदं. आज तुम्ही माहिती घ्या माध्यमिक तुमची काय परिस्थिती आहे. 296 पदं रिक्त आहेत जिल्ह्यामध्ये. शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघ जिल्ह्यामध्ये जर ही परिस्थिती आहे, ज्यांच्याकडे शिक्षणाची जबाबदारी आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये जर ही परिस्थिती आहे का 296 पदं तुमची इथं रिक्त आहेत माध्यमिकचे, याच्यावरून तुम्ही महाराष्ट्राचा तुम्ही अंदाज बांधू शकता. वास्तविक आता सरकारने शिक्षणाला प्रायोरिटी दिली पाहिजे. तुमची न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, त्या पॉलिसीच्या माध्यमातून शाळा बंद करण्याचं काम तुम्ही करताय. जिथं शिक्षक जिथं विद्यार्थी कमी आहे तिथल्या शाळा बंद करण्याचं नियोजन सध्या सरकार करते आहे. मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका नाही. सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले या महाराष्ट्रातून निर्माण झाले. त्यांनी या महाराष्ट्राला शिक्षणाचा अधिकार दिला, महाराष्ट्रातल्या मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला. त्यामुळं माझी अशी अपेक्षा राहील की याचा पुनर्विचार गव्हर्नमेंटने केला पाहिजे. मुंबईत विधान भवनाबाहेर प्रिया फुकेंचं आंदोलन सुरू आहे. 2 लहान मुलांना सोबत घेऊन प्रिया फुके यांनी आंदोलन केलं आहे. फुके या आमदार परिणय फुकेंच्या भावजई आहेत. कोणत्याही प्रकारची संबंधित माहिती न देता यांनी हे आंदोलन केल्यामुळे सध्या पोलिसांनी मुलांसह प्रिया फुके यांना ताब्यात घेतलं आहे. पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जलप्रकल्प ओसंडून वाहत आहे. त्यामुळे अक्कलपाडा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पांझरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पांझरा नदीला पूर आल्याने पिंपळनेर येथील नागरिकांनी जलपूजन करीत पांझरा नदीला साडीचोळीचा आहेर अर्पण केला. दरवर्षी नदीला साडीचोळीचा आहेर करण्याची परंपरा आहे. यावेळी पिंपळनेर येथील ग्रामस्थ विविध मान्यवर उपस्थित होते. आपल्या 15 दिवसापासून पश्चिम पट्ट्यामध्ये एकसारखा मुसळधार पाऊस पडल्यामुळे आपले लाठीपाडा धरण मागच्या वर्षापेक्षा या वर्षी 1 महिन्याआधी आपलं भरलं आणि लाठीपाडा धरण भरल्यामुळे आपल्या पिंपळण्याचा प्यायचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, धुळे जिल्ह्याचा पाणी प्यायचा प्रश्न सर्व सुटला. आणि त्या परमात्माच्या कृपेने लाठीपाडा धरण मागच्या वर्षी लवकर भरल्यामुळे सर्व गावात आनंद सर्व लोकांच्या चेहऱ्यावर आला. शेतकरी सर्व खुश झाले. आणि दरवर्षाच्या परंपरेनुसार या वर्षी आम्ही आज जलपूजन केलं. एवढं करून साडीचोळीचं जलपूजन केलं. तलावा पुलाचे उद्घाटन करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून पुलाच्या उद्घाटनादरम्यान उपस्थित संबंधित सर्व लोकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी दीपेश म्हात्रे यांनी केली. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे, पदाधिकारी रमेश जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी डीसीपी अतुल झेंडे यांची भेट देखील घेतली आहे. आणि कदाचित विरोधकांना असं वाटलं असेल की पुलाचं काम पूर्ण झाल्यावरती आम्ही जाऊन तिथे उद्घाटन करू, या भीतीपोटीच त्यांनी त्याचं घाईघाईत उद्घाटन केलेलं दिसतंय. आणि घाईघाईत उद्घाटन करून लोकांचा जीव धोक्यात टाकण्याचा अधिकार यांना कोणी दिला, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना. अनधिकृत लोकांचं उद्घाटन पण अनधिकृतच असतं. ही अधिकृत लोक कुठं आहेत? म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे की लोकांच्या सोयीसाठी आपण एखादं काम करतो आणि त्याच्यातनं लोकांना अजून त्रास होत असेल तर असं काम करून उपयोग काय? आणि ह्या सगळ्या गोष्टीला आमचा ठाम विरोध आहे. आम्ही या कॉन्ट्रॅक्टरवर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रशासनाला केलेली आहे. त्याच्यामध्ये ॲस्फाल्ट मास्टिकच्या ऐवजी डांबर वापरून रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे इंजिनियर्स होते, त्यांनी हे सगळं कसं होऊन दिलं, त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल व्हावे अशी आम्ही मागणी केलेली आहे. स्पष्टीकरण किंवा बचाव करण्यासाठी काही लोक पुढे येतात. आपण बघितलं असेल ते बचावही नीट करू शकत नाही आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की लोकांच्या सेफ्टीसाठी हा पूल आत्ता तरी बाईक स्वारांसाठी तातडीने बंद करावा. 4 व्हीलर्ससाठी चालू ठेवला तरी चालेल, परंतु त्याची पूर्ण सेफ्टीची सगळी चेकिंग झाल्याशिवाय तो पूल सुरू करण्यात येऊ नये आणि त्याची पुलाचे सगळं काम पूर्ण करून तुम्ही चालू करा अशी आमची विनंती आहे. पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाज्यांचे दर कडाडले असून पावसामुळे भाजीपाल्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आवक घटली असून दरात वाढ झाली असून सर्वच भाज्या 100 रुपये किलोच्या घरात गेल्या आहेत. तेर, घेवडा व गवार 120 रुपये किलोच्या घरात, लसूण सुद्धा 200 रुपये, सिमला मिरची, भेंडी, मिरची देखील 90 ते 100 रुपये किलो, काकडी, गवार 80 रुपये किलो. पालेभाज्यांचे देखील प्रमाण घटले आहे. पालक, माठ, मेथी उपलब्ध पण जुडीला 40 रुपये. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागत आहे. गृहिणींचे बजेट पुन्हा एकदा कोलमडले आहे. ग्राहक कमी झाल्याने भाजी विक्रेते देखील खूप मोठ्या प्रमाणावर चिंतेत आहेत.
घरानजीक एका कारमधून जाणाऱ्या दोघांना पिस्तुलाचा धाक दाखवत 8 दरोडेखोरांनी तब्बल 1.5 कोटींची रक्कम लुटल्याचा प्रकार नुकताच घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। धुळे तालुका पोलीस 8 दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान सुरुवातीला तक्रारदारांनी लुटीची रक्कम 4 कोटी असल्याचा दावा केला, मात्र प्रत्यक्षात तक्रारीची ही रक्कम 1.5 कोटी असल्याचे नमूद करण्यात आले आहे। सुरत येथील कल्पेश रमणभाई पटेल व भरत जीवनभाई भालिया हे स्कॉर्पिओद्वारे 1.5 कोटींची रक्कम घेऊन धुळे मार्गे नाशिककडे जात असताना धुळे तालुक्यातील पुरमेपाडा उड्डाणपुलाजवळ पहाटेच्या सुमारास एक कार आडवी आली व नंतर आणखी एक दुसरी कार आली। यावेळी दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून वाहनातील रोकड लुटली। सुरुवातीला ही रक्कम 4 कोटींची असल्याचा दावा संबंधितांनी केला, मात्र तक्रार देताना ही रक्कम 1.5 कोटी असल्याचं नमूद करण्यात आलं। या घटनेने धुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। पहाटे 5 वाजताच्या सुमारास पुरमेपाडा गावाजवळ एक स्कॉर्पिओ कार होती। त्या स्कॉर्पिओ कारला दुसऱ्या 2 कारमधील लोकांनी अडवलं आणि त्या स्कॉर्पिओ कारमधील रक्कम जवळपास 1,50,00,000 रुपये लुटून गेल्याचं घटना घडलेली आहे। या घटनेबाबत सर्वप्रथम यातील जो फिर्यादी आहे कल्पेश भाई चालक आहे त्या गाडीचा, हा आणि त्याच्यासोबत भरत भालिया म्हणून दुसरा चालक होता, यांनी मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे अगोदर जाऊन माहिती दिली। त्यानंतर मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी या घटनेची खात्री करण्यासाठी धुळे तालुका पोलीस स्टेशनपर्यंत आले आणि त्या घटनेबाबत आम्हाला माहिती मिळाली। त्या घटनेनंतर खात्री करून याबाबत एक 418/25 असा गुन्हा अशा नंबरचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे काल। त्याच्यामध्ये BNS सेक्शन 310, 126 असं लावण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये तपास चालू आहे। या तपासात 2 पथके रवाना झालेली आहेत आणि तपास प्रगतीपथावर आहे। लवकरच हा गुन्हा आम्ही प्रयत्न करून उघडकीस आणू आणि याच गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा देखील करत आहे।